आलं नाही का, वाचलं नाही का, ऐकलं नाही का तुम्ही का परत ढोंग करता तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या, ऐकल्या की नाही सगळ्यांनी. मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलं. आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे. शिवीगाळ करण्याची असंच म्हणायचं ना. ते तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट करणं हे सध्या आजही सुरूच आहे. पण त्याची ते संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललं आहे काय आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, हे काय बनाना रिपब्लिक आहे काय, टोळ्यांचं राज्य आहे काय. काही देशांमध्ये जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा ना त्या समाजाचा काही मता येत नाही. 4 दिवसानंतर पुन्हा पाणी घेतलं.